राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा काल राजीनामा दिला. नाशिकच्या कॅप्टन मांत्रिक भोंदूबाबा प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. दरम्यान चाकणकर यांच्या राजीनाम्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्वागत केलंय. मात्र हे स्वागत करतानाच त्यांनी आता आपलं पुढचं टार्गेट शिंदे गटाचा बडा नेता आणि राज्याचा मंत्री असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडालीय. आता पुढचं टार्गेट कोण आणि अंजली दमानिया यांनी शिंदे गटातील कोणत्या बड्या नेत्याचं नाव घेतलंय आणि का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अंजली दमानिया नेमकं काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊयात. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी कालच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला. भोंदूबाबांशी संबंध आल्यानं दबाव वाढला होता. पण चाकणकर यांनी ज्योतिषी अशोक खरात याच्या कारनाम्याशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केला. तसेच ज्या गोष्टी घडल्याच नाही त्या आपल्या नावावर खपवल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय आणि याबाबत सविस्तर त्या पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पण विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलंय, पण तेही फक्त आणि फक्त पहिला टप्पा म्हणून. दमानिया यांनी सांगितल्याप्रमाणे भोंदूबाबा तसंच कथित ज्योतिषी अशोक खरातच्या दरबारात राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे अनेक मंत्री हजेरी लावत होते. या मंत्र्यांचा खरातशी चांगला दोस्ताना असल्याचं समोर आलंय. तो इतका की खरातच्या मुलाच्या लग्नालाही या नेत्यांनी हजेरी लावल्याचे फोटो समोर आलेत. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. जयंत पाटील, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनीही खरात यांच्या दरबारात हजेरी लावल्याचं समोर आलंय. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. तसंच या सर्व प्रकारावर संतापही व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्पष्ट संकेत दिलेत. ते म्हणजे आता रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला, आता दीपक केसरकर यांचंही काही करू, फक्त पुरेसे पुरावे मिळू द्या, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. त्यामुळे दमानिया यांचं पुढचं टार्गेट आता केसरकर असल्याचं स्पष्ट झालंय. बरं, या भोंदूबाबा प्रकरणाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर नाशिकच्या सिन्नरच्या कप्तान मांत्रिक अशोक खरात या बाबाला लैंगिक शोषण, अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली अटक झालीय. त्याच्या दरबारात ओष्णोजल, योनीपूजन, होम हवनच्या नावाखाली महिलांचा छळ झाल्याचे खुलासे होत आहेत. 200 ते 250 अश्लील व्हिडिओज असल्याचाही गुलाबी गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेते त्याला अभयभय देतायत असाही आरोप केला जातोय. रुपाली चाकणकरांचा खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दबाव वाढला. अंजली दमानिया यांनी नवे फोटो शेअर करून 24 तासात राजीनामा द्या नाहीतर आंदोलन करू असा इशारा दिला होता. आणि आता राजीनामा झाल्यावर दमानिया म्हणतात, हा पहिला टप्पा आहे. जेवढे राजकारणी खरात करून ओष्णोजल घ्यायचे त्यांची नावं बाहेर आली पाहिजेत, असं अंजली दमानिया म्हणतायत. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या या गंभीर दाव्यांमुळे शिंदे गटात आता खळबळ उडाली असून खरंच चाकणकरानंतर आता दीपक केसरकर यांचा नंबर लागणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?